नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. कालच्या दिवसाचं अनालिसिस करूया. डेली अनालिसिसची आपली सिरीज चालू आहे. मी म्हणतो तुम्ही फक्त कंटिन्यू 1 महिना ही सिरीज बघा. विदाउट टेन्शन तुम्ही मार्केटला प्रेडिक्ट करायला चालू करचाल, पण बिना प्रॅक्टिसचं काय होत नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मार्केट गॅप डाऊन होतं किती? 1000.5% गॅप डाऊन होतं. मला सांगा, मार्केट किती दिवस झालं बघा फॉलमध्ये आहे? 3 दिवस झालं. ओळीनं 3 दिवस मार्केट धड 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 फॉल करत आहे. ओके, आणि जर ओव्हरऑल पाहिलं तरी सुद्धा मार्केटमध्ये टोटल फॉल चालू आहे. आता ह्याच्यामध्ये अनालिसिस काय लावलं? मार्केटमध्ये चालू होती वॉर सिच्युएशन, त्याच्यामुळं मार्केटमध्ये सेंटिमेंट जे आहे ते डाऊन आहे. बरोबर. मग सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता कालच्या दिवशी की मार्केट फॉल आहे आणि आज सुद्धा मार्केट सेलिंगला जाईल. सगळी लोक घाबरत होती. ते ऐकले का? बाय इन फिअर. कालचं तेच ट्रेड होता. 17,500ची लेवल. मार्केट इथं डाऊनला ओपन झालं, अपसाइड ब्रेकआउट केला. मी सरळ ब्रेकआउट वरती बाय साइडला एंट्री मारले. इथला स्टॉप लॉस ठेवला होता. टार्गेट इथं मी बुक करून घेतलेलं होतं. असा एक माझा सिंपल ट्रेड होता. बाकी डेचं अनालिसिस करूया. बघा पुढे काय झालं मार्केटमध्ये. मार्केट गेलं वरती, सेल कॅन्डल. इथं कुणीतरी सेल केला बघा, एक जणाचा लॉस गेला 17,500च्या ब्रेकआउट वरती. पण सेंटिमेंट थोडासा विचार करायला पाहिजे ना सेंटिमेंटमुळे, बाकी काय विषय नाहीये. आता पुढे काय झालं परत मार्केटमध्ये? 18,000ची लेवल होती. 18,000पासून सेलिंग यायला लागली. काय सुद्धा डोकं लावायला नाही. रिटेलर सेलच करणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. एंट्री कशी बनवता येते तुम्हाला सांगतो मी. 2 प्रकारे एंट्री बनवता येते. एक तर फिबोनाची ड्रॉ करायची असते. फिबोनाचीत आलं तर एंट्री घ्यायची असते. आलं का फिबोनाची मध्ये मार्केट 50%ला नाही आलेलं, नाही बनवायची एंट्री, संपला विषय. अजून काय कशी बनवू शकता? समजा मार्केट 18,000च्या खाली खूप सारं कॉन्सल्टेशन केलं कॉन्सल्टेशन केलं. अशा वेळेस ब्रेकआउट वर्क व्हायला मार्केटमध्ये चान्स असतो. मग बघा इथं या कॉन्सल्टेशन ब्रेकआउट वरती तुम्ही एंट्री मारू शकत होता. ऍडव्हान्स एंट्री आहे. तुमच्यासाठी सिंपल ट्रेड कोणता होता मार्केटमध्ये कालचा? आता हे कॉन्सल्टेशन तर झालंय मान्य. कॉन्सल्टेशन झालं, त्यानंतर काय झाला? 18,000चा ब्रेकआउट. सेल करणार का ब्रेकआउट वरती? इथं नाही, कारण मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेट झालेले होते. त्याच्यानंतर हा मार्केटमध्ये क्लीन चिट प्रॉपर्टी टेस्ट आहे. आता मात्र याच्यावरती फिक्स सगळे लोक बाय साइडला एंट्री मारायला चालू करतात, कारण प्रॉपर्टी टेस्ट वरती मार्केटमध्ये सगळी लोक बाय साइडला एंट्री मारतात. कन्फर्मेशन आली, इथं सेल साइडला बिनधास्त एंट्री बनते तुमची. टॉप लॉस इथल्या हायचा. तुम्ही म्हणता 101 पॉईंटची कॅन्डल आहे. मार्केट सिच्युएशन नुसार ही कॅन्डल नॉर्मल बनायला चालू झालेला आहे. ओके, आणि इझिली 139 पॉईंट. मी तुम्हाला म्हणणार नाही की असं टार्गेट 245 पॉईंट, अजिबात नाही. आपल्याला जे फिक्स माहिती आहे तिथपर्यंत आपण टार्गेट घेणार आहे, तर इथपर्यंत हे टार्गेट होतं. त्याच्यानंतर विषय कसा झाला तुम्हाला सांगतो मी. मार्केटला तुम्ही ओव्हरऑल जर स्टडी केला, काय मार्केट बघा, इथं हायर हायचं स्ट्रक्चर असं बनलेलं आहे. एक स्विंग इथं पण आहे, एक स्विंग इथं पण आहे, आणि थोडंसं अजून मायनर लेवलवरती विचार केला. ह्याला थोडंसं रिमूव्ह करतो बघा मी आता. मायनर लेवलवरती काय विचार करायचा आहे? स्ट्रक्चर बघा मार्केटचं आहे बघा. अशा प्रकारे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला दिसत आहे. तुम्ही थोडंसं पाहिलं तर स्टॉप लॉस जर मार्केटमध्ये याचे लागलेले असतील ना, तर ते इथपर्यंत असतील. 100% इथपर्यंत स्टॉप लॉस लागलेले असतील. त्याच्यामुळं इथं जो पॅटर्न झाला, हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला, तो मार्केटमध्ये वर्क झाला आणि एक रिट्रेसमेंट मार्केटमध्ये दिली. बऱ्याच लोकांनी इथं लॉस केलेला आहे. ठीक आहे, मी तर म्हणतो नो प्रॉब्लेम बाबांनो, पण ही एक सेंटिमेंटल असल्यामुळे मार्केट अशी सिच्युएशन झालेली आहे. एकदम सिंपल अनालिसिस होतं. डाव जोन्स मध्ये ट्रेडिंग करायचं. मला सुद्धा पर्सनली काही इच्छा होत नाही डाव जोन्सचा ट्रेडिंग करायची. मी करत पण नाही. मोस्ट ऑफ द टाइम US 100ला ट्रेड करतो. तुम्ही पण बघा, जमत असलं तर करत जावा. कुणीतरी 18,500 वरून सपोर्ट घेतला म्हणून सेल केला. मार्केटच्या सेंटिमेंटमुळे मार्केट अपसाइडला गेलेलं आहे. मला ह्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. ओके, त्याच्यामुळे बघा मार्केट परत काय झालं, 38,500 पासून सपोर्ट घेऊन वरती गेलं. 39,000 पासून सेलिंग आली. बऱ्याच लोकांनी फिबोमध्ये बाय साइडला एंट्री मारली, मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलं. वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर कुणी इथं हा ब्रेकआउट असा प्रॉपर टेस्ट 39,000 ब्रेकआउट म्हणून इथं सेल साइडला एंट्री मारलेली आहे. परफेक्ट ट्रेड आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. मार्केटनं चांगला फॉल केलेला आहे. कुणाच्या तरी डोक्यामध्ये काय येतं की बाबानो इथं एम पॅटर्न बनलेला आहे. इथं असा प्रकारे एम पॅटर्न बनलेला आहे. कन्फर्मेशन आली, मार्केट खाली गेलं. परत तेच रिझन आहे मार्केटमधले स्विंग बघत जावा रे. इथं हायर हायचं मार्केट असलं की इकडल्या साईडला पॅटर्न जरी बनले तरी ते वर्क व्हायला चान्स असतो, कारण इथं प्रत्येक सपोर्टला बाईंग चालू झालेली असते. असं सिंपल एकदम इझी अनालिसिस आहे. ठीक आहे, तुम्हाला हे असं अनालिसिस करायचं आहे. मार्केट 2 दिवसाचा खेळ आहे. छोटे छोटे मिस्टेक करू नका रे. आता न्यूजच्या टायमिंगला स्टॉप लॉस लावत चला. नाहीतर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला की तुमचा इथला स्टॉप लॉस जो आहे ना, तो इथपर्यंत जास्त तोडतो. असं होतं.
तुमचं अकाउंट टोटली ब्लो होतं. त्यामुळे हे काम विसरायचं नाही. ब्रोकरची लिंक वगैरे बायोमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला एक्सएमएस ओपन करायचं असेल तर करा, एक्सएम ओपन करायचं असेल तर करा. बिगिनरनी एक्सएम बेस्ट आहे मी तर सांगतो, कारण त्याच्यामध्ये बोनस वगैरे भेटतो म्हणून सांगतोय. ओके, बाकी बघा इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे काही मी कोणाला पैसे मागत नाही. आणि ऑल इन वन बॅच असते, फक्त 499 रुपयाचं पेमेंट आहे, जास्त काही पेमेंट नाही. जॉईन करा असेल त्यांनी जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल रेकॉर्डिंग आहे, बेसिक टू ऍडव्हान्स, आणि 2 लाईव्ह होतात. व्हॉट्सअपला सपोर्ट तुमचा, तुम्ही जरी बॅच घेतली नाही घेतली काय फरक पडत नाही. सपोर्ट व्हॉट्सअपला तुम्हाला असा पण भेटतो. ओके, काय प्रॉब्लेम असतील बिनधास्त व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. बाकी फेक टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ नका, माझ्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमधून जॉईन व्हा. मी इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे मागत नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.